Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राजजीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर येणार आहे. काही दुःख किंवा काही संकटे आपल्याला घडवायला येत असतात, आपली परीक्षा घ्यायला येत असतात. त्या परीक्षेत पास व्हायचं की नापास हा निर्णय आपला असतो. मित्रांनो, कसं आहे, आपण कोणत्याही फील्डमध्ये काम करत असाल तर ते प्रसन्न मनाने करा. आणि बोलतात ना, प्रसन्न मनाने काम केलं तर त्या सक्सेस नक्की मिळतं. म्हणून कोणतंही काम करत असताना चेहऱ्यावरती स्माइल ठेवा, कारण हसल्याने किंवा स्माइल केल्याने आयुष्य वाढतं. मित्रांनो, इतिहासात खूप राजे होऊन गेले, इतिहासाने त्यांची नोंद घेतली. त्या स्वरूपाची एक ऐतिहासिक गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. एक अशा महान राजाची गोष्ट सांगणार आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, इतिहासात एक राजा असा होऊन गेला किंवा एक महान योद्धा असा होऊन गेला. त्या राजाची किंवा त्या महान योद्ध्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य एका शब्दासाठी समर्पित केलं. तो शब्द म्हणजे स्वाभिमान, इगो. तो राजा होता, पण राजपणासाठी नाही तर मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जगला. तो एक योद्धा होता, पण जिद्दीने लढला. तो म्हणजे महाराणा प्रताप. 9 मे 1540 रोजी राजस्थान मधील कुंभलगड येथे महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव उदयसिंह असं होतं आणि आईचं नाव जयवंताबाई असं होतं. लहानपणापासून मित्रांनो, जे राजपद्धती असते त्याच स्वरूपाचे यांचं जन्म झाला. त्यानंतर त्यांना पराक्रम, शिस्त आणि राष्ट्रप्रेम दिसत होतं. कारण बोलतात ना, मुलाचे पाय पाण्यात दिसतात, त्या स्वरूपाचं त्यांच्यासोबत होत होतं. म्हणजे ते साहसी होते. पराक्रम, शिस्त आणि राष्ट्रप्रेम त्यांच्या बोलण्यातून दिसत होतं. त्यासोबतच राजेशाही पद्धतीमध्ये तलवारबाजी किंवा घोडेस्वारी आणि युद्ध, जे युद्ध करायचं असेल ते युद्धकलेचे क्लास त्यांना देत होते, म्हणजे ते शिक्षण घेत होते. पण मित्रांनो, शस्त्र हातात घेऊन कोणी महान होत नाही, असं उदाहरण आपल्याला इतिहास सांगतो. असे बरेच राजे आहेत की त्यांनी स्वतःच आहुती दिली, स्वतःचं बलिदान दिलं. असे पण इतिहासात राजे होऊन गेले. त्या स्वरूपाचे योद्धा म्हणून महाराणा प्रताप यांचं नाव आदराने घेतलं जातं. मित्रांनो, महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी झाला. राजस्थान मधील कुंभलगड येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव उदयसिंह आणि आईचं नाव जयवंताबाई होतं. लहानपणापासून मुलाचे पाय पाण्यात दिसतात, तेच स्वरूपाचं म्हणजे गोष्ट त्यांच्यामध्ये झाली की पराक्रम, शिस्त आणि राष्ट्रप्रेम त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून दिसत होतं. त्यासोबतच मित्रांनो, जे राजेशाही पद्धत असते त्यामध्ये पूर्वी, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तलवारबाजी, घोडेस्वारी, त्यानंतर युद्धकला म्हणजे युद्धाचे प्रशिक्षण त्यांना दिलं गेलं. त्या स्वरूपात मित्रांनो, इतिहासात ह्या गोष्टी घडतात की हातात शस्त्र घेऊन सुद्धा काही राजे अजरामर झाले. म्हणून त्या स्वरूपाचे महाराणा प्रताप हे एक असे योद्धा होते, असे राजा होऊन गेले की त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. मित्रांनो, काळ वेळ कोणासाठी थांबत नाही, आपल्या प्रत्येकाला माहित आहे. 1572 साली मेवाडचे ते महाराणा झाले, म्हणजे त्यांचं सिंहासन त्यांना मिळालेलं. मेवाडचे ते महाराणा झाले. त्यानंतर भारतात मुघल सम्राट अकबर यांची सत्ता वाढत होती. त्या काळामध्ये भारतात मुघल सम्राट अकबर याची सत्ता वाढत होती. अनेक राजांनी
अकबराची अधीनता घेतली. आता अधीनता घेतली म्हणजे काय नेमकं केलं, तर प्रश्न सोपा आहे, त्याचं उत्तर देतो. अधीनता घेणे म्हणजे दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणे, गुलामी पत्करणे म्हणजे अधीनता घेणे. आपले अधिकार दुसऱ्याला देणे आणि तो तसा आपल्याला वागवेल त्या स्वरूपात आपण वागणे. म्हणजे काही राजांनी जी अधीनता होती ती अकबराची स्वीकारली, म्हणजे ते शरणागती केले त्या अकबराला की बाबा तू जसं वागवणार तसं आम्ही वागणार. महाराणा प्रताप यांनी सांगितले की मेवाड झुकणार नाही. हे बघा मित्रांनो, एक मोठं उदाहरण महाराणा प्रताप यांचं होतं की ते बोलले की मेवाड, कारण ते मेवाडचे महाराणा होते म्हणून त्यांनी सांगितलं की सर्व राजे जरी तुला शरण गेले असले किंवा तुझी अधीनता घेतली असली तरी मेवाड असं एक राज्य होतं त्या काळात की ते झुकलं नाही अकबराच्या पुढे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मेवाड झुकणार नाही. हा जो निर्णय होता मित्रांनो, हा सोपा न होता. म्हणायला सोपं वाटतं की बाबा महाराणा प्रताप यांनी सांगितलं की मी मेवाड हे राज्य झुकणार नाही, मोगल सम्राट अकबर याच्या अधीनता घेणार नाही. पण हा निर्णय जो होता हा कठीण होता मित्रांनो, सोपा न होता. यात आता भयंकर परिणाम काय होतील ते आपण पुढे जाणून घेऊया. झालं असं मित्रांनो की याचा अर्थ असा होता की त्यांनी डायरेक्ट त्यांना आव्हान केलं युद्धाचं. एखादा सत्ता काबीज करत असेल आणि समोरचा राजा नाही म्हणत असेल तर युद्धाची संकट किंवा दारिद्र्य आणि संघर्ष या स्वरूपाची अवस्था त्या राज्याची होणार होती. मेवाड मित्रांनो, इतिहासामध्ये युद्ध भरपूर झाले. त्यामध्ये हल्दी घाटीचं जे युद्ध होतं ते इतिहासात अजरामर झालं. 1576 साली इतिहासातील एक महान युद्ध झाले. हल्दी घाटीची लढाई म्हणून ते ओळखलं गेलं. एका बाजूला महाराणा प्रताप यांचे मर्यादित सैन्य होते तर दुसऱ्या बाजूला सम्राट मुघल अकबर याचे विशाल सैन्य होते. महाराणा प्रताप यांच्याकडे मनुष्यबळ कमी होतं, म्हणजे सैन्य कमी होतं, साधने कमी होती. आता लढाई म्हटली, युद्ध म्हटलं की ते तलवारी काय ते शस्त्र वगैरे असतील ते कमी होते. पण जे संयम किंवा धैर्य असतं, धाडस असतं ते अफाट होतं, विशाल समुद्रासारखं होतं त्यांच्याकडे. याच युद्धात महाराणा प्रताप यांच्याकडे त्यांचा विश्वासू जो घोडा होता चेतक नावाचा, त्याचा इतिहास वेगळा आहे, आपण नंतर कधी जाणून घेऊया. अमर झाला मित्रांनो. अमर या शब्दाचा अर्थ खूप पवित्र आहे. अमर म्हणजे स्वतःचं बलिदान दिलं. एका प्राण्याने, एका मुक्या जीवाने आपला प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं. चेतक याचा खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो. कधीतरी आपण त्या विषयावर पण व्हिडिओ नवीन आणू, म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा. जखमी असूनही मित्रांनो चेतकने महाराणा प्रताप यांना एका सुरक्षित जागी पोहोचवले आणि त्यानंतर प्राण सोडले, असे इतिहासात नोंद आहे की चेतकने महाराणा प्रताप यांना एका टोकावरून, म्हणजे खाली दरी होती आणि एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत अशी लांब उडी मारली होती आणि त्यांना सुखरूप जागी ठेवून म्हणजे किंवा पोहोचवून आपले प्राण म्हणजे सोडले होते, जखमी असून सुद्धा. ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आजकाल कोणी कोणाला पाणी देत नाही. आपण बघतो की सर्व माणुसकीमध्ये माणुसकी राहिली नाही, सर्व माणसांमध्ये माणुसकी हरवत चाललेली आहे. म्हणून अशी काही गोष्टी इन्स्पायर करतात. त्याला किती गर्व वाटतोय सांगताना की एक प्राणी असून महाराजांच्या प्रती किंवा महाराणा प्रताप यांच्याविषयी त्यांचं किती प्रेम होतं की स्वतः जखमी असून त्या घोड्याने, चेतकने महाराणा प्रताप यांना एका सुखरूप जागी किंवा एका सुरक्षित जागी ठेवून म्हणजे पोहोचवलं, त्यानंतर प्राण सोडले. खूप साधी वाटणारी गोष्ट खूपच महान आहे मित्रांनो. मन भरून आलं
की जे महाराणा प्रताप विषयी त्या घोड्याला, चेतकला इतकं प्रेम, निष्ठा काय असतं ते चेतकने दाखवून दिलं. पूर्ण भारतालाच नाही तर पूर्ण जगाला दाखवून दिलं. आणि अशा गोष्टी अजरामर होतात. म्हणून मुक्या प्राण्याला कधी कमी लेखू नका किंवा त्यांची अवहेलना करू नका. त्यांना काहीतरी खायला द्या. कालच व्हिडिओ बनवला की भूतद्याविषयी, की उन्हाळा सुरू झालेला आहे. त्यासोबतच काही आपल्या जवळ असेल, आपण देणाऱ्याच्या लिस्टमध्ये आहेत. मुख्य जीवाला काहीतरी मदतीचा हात करा, पाणी द्या, काहीतरी द्या, जेणेकरून एक पुण्याचा वाटा आपल्या आयुष्याच्या यादीमध्ये आपण घेऊ. मित्रांनो, युद्ध झालं हल्दीघाटीचं, त्यानंतर युद्धाचे परिणाम हे घातक असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. युद्ध तर होतं, त्यामध्ये हजारो लाखो जे सैन्यामध्ये जे असतात ते जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात. त्यानंतर युद्धाचे हे परिणाम आपल्याला माहित आहे. महाराणा प्रताप यांनी जंगलात आश्रय घेतला किंवा ते तिथे त्यांनी आश्रय घेतला. इतिहास सांगतो की कधी त्यांच्या कुटुंबाला जंगलातील कंदमुळे खावे लागले. इतिहास सांगतो. राजा असूनही त्यांनी वैभव सोडलं नाही, स्वाभिमान नाही. ते म्हणायचे, राजा तोच तो आपल्या भूमीसाठी जगतो. खूप महान लाईन बोलायचे की राजा तोच आहे की तो आपल्या भूमीसाठी जगतो, आपल्या प्रजेसाठी जगतो, असे ते म्हणायचे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की महाराणा प्रताप हारले की नाही, किंवा महाराणा प्रताप यांनी हार मानली का, असा प्रश्न इतिहास आपल्याला विचारतो. तर याचं उत्तर नाही आहे मित्रांनो. महाराणा प्रताप यांनी एक प्रकारची युद्धनीती अवलंबली. ती कोणती, तर गुरिला युद्धनीती म्हणजे काय, असा प्रश्न सर्वांच्या मनात आलेला असेल. तर ही युद्धनीती अशी आहे मित्रांनो की अचानकपणे हल्ला करणे किंवा शत्रूला त्रास देणे, कमजोर करत एक लढण्याची पद्धत आहे. जसं चोरून हमला करणे किंवा असावधपणे त्याला काहीच म्हणजे त्याला काही न कळू देता अचानकच त्याच्यावर वार करणे, त्याला बोलतात गुरिला युद्धनीती. त्यांनी अवलंबली. हळूहळू मेवाडमधील अनेक किल्ले परत मिळवले. मित्रांनो, यातून एक शिकायला मिळतं की ज्याच्याकडे जिद्द असते ना, तो पराभव झाला किंवा हारला तरी विजय निर्माण करतो. इतिहासात अनेक राजा होऊन गेलेले आपल्याला माहित आहे. त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं आहे. प्रत्येक राजाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. आजच्या तरुण पिढीने या कथेतून किंवा या गोष्टीतून काय शिकायचं, तर आपल्याकडे तलवार नाही पण आपल्याकडे स्वप्न आहेत. प्रत्येक तरुण किंवा प्रत्येक मुलगा स्वप्न बघत असतो आपल्या भविष्याचं, आपल्या येणाऱ्या भविष्याचं स्वप्न बघत असतो. आज आपल्या समोर रणभूमी नाही पण स्पर्धा परीक्षा आहेत, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, सर्वांना माहित आहे. महाराणा प्रताप आपल्याला शिकवतात की परिस्थिती कशी आली तर खचून जाऊ नका, किंवा दुःख अडचणी आली तर सामोरे जावा, फेस करा. मी सुरुवातीलाच बोललो माझी की कोणतंही दुःख आलं किंवा ते आपल्याला घडवायला येत असतात, आपली परीक्षा घ्यायला येत असतात. मित्रांनो, कसं आहे, अपयश आलं तरी खचू नका. नाण्याच्या दोन बाजू आहेत, अपयश यश, त्या गोष्टी होणार आहेत. तर म्हणून आजच्या तरुणांसाठी एकच आहे फक्त लिसन या गोष्टीतून की अपयश आलं तर खचू नका. जो आपला स्वाभिमान असेल तो कधी विकू नका. एकनिष्ठ राहा स्वतःशी, आपल्या विचारांवर, आपल्या निर्णयावर. जो कोणता निर्णय घेत असाल त्यावर ठाम राहा. मित्रांनो, यश मिळवण्यासाठी कधी कधी आराम सोडावा लागतो. म्हणून नेहमी मी बोलतो की अनकम्फर्टेबल झोन मध्ये राहा. दुःख आलं तर ते पचवता आलं पाहिजे, त्याची सवय झाली पाहिजे, मी नेहमी म्हणत असतो. महाराणा प्रताप यांनी महाल सोडला. आपण थोडी मेहनत करू शकत नाही का? आजचा हा प्रश्न माझा तुम्हाला आहे.
मित्रांनो, एक अंतिम सत्य आहे, तो म्हणजे मृत्यू. आणि या महान योद्धा किंवा महाराणा प्रताप यांचे निधन झालं 19 जानेवारी 1597 महाराणा प्रताप यांचे निधन झाले. पण त्यांनी स्वातंत्र्याची जे ज्योत आहे ते जिवंत ठेवली नेहमी. झुकणे, गुलामी टाळणे महत्वाचे आहे. मित्रांनो, गुलामी करू नका, आपल्या विचारांवर ठाम राहा. किंवा जिंकणे महत्वाचं नाही मित्रांनो. जिंकणं, पास होणं, फेल होणे या गोष्टी चालू असतात. जिंकणे, हारणे या गोष्टी पण चालू असतात. पण कोणाची गुलामी करू नका, आपल्या विचारांवर ठाम राहा. ही गोष्ट किंवा ही काय महाराणा प्रताप आपल्याला शिकवतात की त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही गोष्टी आहेत. पण काय शिकायचं हा आपला प्रश्न आहे. महाराणा प्रताप यांनी आयुष्यभर संघर्ष केला पण हार मानली नाही. मित्रांनो, आपला जो स्वाभिमान आहे तो जपा, मेहनत करा आणि स्वतःच्या जीवनाचा महाराणा बनवा. मित्रांनो, आपला स्वाभिमान जपा, मेहनत करा, संघर्ष करा. सक्सेस एक दिवस नक्की मिळते, फक्त ती वेळ काळ वेगळी असते प्रत्येकासाठी. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत हसत राहा, काळजी घ्या, आनंदी राहा, समाधानी राहा. टेन्शनला बाय बाय करत आयुष्याचा प्रवास करत राहा. भेटू पुन्हा नवीन विषयासह, नवीन ध्येयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.